नमस्कार मंडळी, मी भास्कर इंगोले. आपण बघत आहात बुलेट अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज पोरांनो आपण स्वाध्याय क्रमांक 10.1 बघणार आहे. पहिला प्रश्न काय आहे बघा. काय दिलं आहे की 70 मीटर बाजू असलेल्या चौरसाभोवती मिताली धावते आणि 80 व 50 मीटर रुंदी असलेल्या काटकोनाभोवती नुरी धावते. म्हणजे दोन पोरी आहेत, एक मिताली आणि एक नुरी. ठीक आहे. आता बघा, ही जी मिताली आहे ही चौरसाभोवती धावते. चौरस म्हणजे त्याच्या सगळ्या बाजू कशा असतात पोरो? समान असतात. हा चौरस आहे. हा असा एक रनिंग ट्रॅक आहे, चौकोनी आहे का नाही. आणि याच्यावर ही मिताली धावत आहे, पळत आहे. बरं, याची बाजू किती आहे? एक बाजू 70 मीटर. किती आहे? 70 मीटर. मी म्हणजे मीटर. कोण पळायला याच्यावर? मिताली. हे कोणासाठी सुरू आहे? मिताली. ओके. त्याच्यानंतर एक नुरी नावाची मुलगी आहे आणि ही नुरी कशाच्या भोवती पळत आहे? तर नुरी पळत आहे आयताकृती ट्रॅकवर. म्हणजे याची लांबी जास्त आहे आणि रुंदी कमी असते. तर लांबी किती आहे? 80 मीटर. हे लांब, हे समोरासमोरच्या बाजू सारख्या असतात, बरोबर आहे. तर लांबी आहे या आयताची 80 मीटर. आलं लक्षात. आणि रुंदी किती आहे पोरो? 50 मीटर. रुंदी किती आहे? 50 मीटर. आत्ताच सांगितलं की ह्या समोरच्या एक रेष, इथं एक रेष, म्हणजे ह्या दोन्ही सारख्या आहेत. इथं दोन रेषा, इथं दोन रेषा, म्हणजे ह्या सारख्या आहेत. आलं लक्षात. तर आपल्याला विचारलं काय, तर दोन फेऱ्यामध्ये मिताली आणि नुरी यांनी कापलेल्या अंतराचा फरक किती असेल. या ट्रॅकवर, रनिंग ट्रॅकवर मिताली धावत आहे, 2 राऊंड मारत आहे. किती राऊंड मारत आहे? 2. ठीक आहे. तर मला सांगा, इथून इथे जाणे, इथून इथे, इथून इथे, इथून इथे, म्हणजे हे पूर्ण काय आहे? पेरीमीटर आहे. काय आहे? पेरीमीटर. इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात पेरीमीटर, मराठीत परिमिती आहे. काय आहे? परिमिती. ठीक आहे. तर मितालीची परिमिती किती? म्हणजे या चौरसाची मितालीने कापलेले अंतर किंवा धावलेले अंतर किती अंतर असेल पोरो? तिनं 2 राऊंड मारले. किती? 2 राऊंड, म्हणजे 2 फेरी पूर्ण केल्या. किती फेरी पूर्ण केल्या? 2 फेरी. कशाला? या चौरसाला. तर चौरसाचे आपण काय काढतो? परिमिती काढायची. आपल्याला काय करायची? परिमिती. कारण असा एक राऊंड मारला म्हणजे एक परिमिती, 2 राऊंड मारले म्हणजे 2 परिमिती. आलं लक्षात. म्हणून चौरसाची परिमिती म्हणजे त्या ट्रॅकची लांबी बरोबर. आता हे पूर्ण परिमिती काय असते चौरसाची? तुम्हाला सांगितलं होतं, बाजू गुणिला 4 किंवा 4 गुणिला बाजू. ठीक आहे. किती बाजू आहे रे त्याची? सांगा बरं. 4 गुणिला बाजू किती आहे? 70 मीटर. तर किती झालं? 7×7=28, 280 मीटर. हे एका राऊंडमध्ये, एका फेरीमध्ये तिनं किती परिमिती, म्हणजे या ट्रॅकची पूर्ण एका याची लांबी किती आहे? 280 मीटर. बरोबर आहे. किती राऊंड मारले म्हणते अशा? नुरीन धावते आणि 2 फेऱ्या पूर्ण केल्या. किती फेऱ्या पूर्ण केल्या? 2. ठीक आहे. नुरी धावते, 2 फेऱ्यामध्ये मिताली आणि नुरी यांनी किती अंतर कापले, त्यातील फरक. हे एका राऊंडमध्ये आहे, एका फेरीमध्ये 280. तर 2 फेरीमध्ये किती येणार? 2 गुणिला 280. तर किती येईल याचं उत्तर? सांगा तुम्ही. 8 2 16 6, चला 1 2 4 आणि 1 5, 28 2 56, म्हणजे 560 मीटर. एवढं अंतर मितालीने कापलं. कोणी कापलं? मिताली धावली. किती धावली? 560 मीटर. आता आपण काढू नुरीसाठी. ठीक आहे. आता हा जो आयात आहे हा नुरीसाठी आहे. आपल्या गावात नुरूबाई आहे, पण इथं नुरी आहे का नाही. पण नुरी किती पळाली? इथून पळायला सुरुवात केली ना, अशी पळाली 80, पुन्हा 50, पुन्हा 80, पुन्हा 50. आलं लक्षात. म्हणजे आयाताची परिमिती. 1 मिनिट. नुरीने कापलेले अंतर असं लिहू आपण.
नुरीने धावलेले अंतर, किती अंतर धावणार ती, तर या आयताची परिमिती, मग किती असते आयताची परिमिती, आयताची परिमिती आयताची परिमिती तुम्हाला लिहून दिलेले पोरो 2 कंसामध्ये लांबी अधिक रुंदी ही आयताची परिमिती असते. ठीक आहे, तर 2 कंसामध्ये लांबी किती आहे याची 80 आणि रुंदी किती आहे पोरो 50. मग याचं किती उत्तर येते 2 कंसामध्ये 130, 80 50 130, याचा गुणाकार करा तर हा येतो 13 2 26 260 मीटर. हे एका राऊंडमध्ये 260 किती एकाच राऊंडमध्ये पळाली नुरी. असे 2 राऊंड तिने मारले म्हणजे 260ला पुन्हा 2नी काय करायचं गुणायचं आहे आपल्याला. ठीक आहे, तर 2 राऊंडमध्ये तुम्ही आता खालीच लिहा, मी इथं लिहिणार आहे का दुसऱ्या पेजवर जाऊ आपण, दुसऱ्या पेजवर जाऊ द्या. हां, प्रश्न कंटिन्यू आहे मितालीचा तो. 2 फेऱ्यामध्ये मिताली नुरी धावली. नुरी किती धावली तर 2 गुणिला किती आलं होतं मागच्या पेजवर आपलं 260 है ना, 260, 2 गुणिला 260 तर 26 2 52 520 मीटर. ठीक आहे, हे झाली एकूण धावलेली नुरी धावलेली लांबी. आपल्याला हे लांबी विचारले, आपल्याला विचारलं की दोघीच्या धावण्यामध्ये कितीचा फरक आहे सांगा, कितीचा फरक आहे सांगा असं विचारलं. तर फरक बरोबर, आता ही 520 धावली नुरी आणि ती मिताली किती धावली होती, हां मिताली पूर्ण धावली 560 आणि ही धावली 520. ठीक आहे, म्हणून 560 वजा 520 किती उत्तर आलं पोरो 40. किती उत्तर आलं 40 मीटर. हा त्या दोघींच्या धावण्यामधला फरक आहे. प्रश्न जरा लंबा आहे, घाबरायचं नाही, हे की नाही, आपल्याला शिकायचं आहे. बरोबर आहे, बरोबर, घाबरायचं नाही. तर तुमचं ॲन्सर आहे 40 मीटर. किती आहे 40 मीटर, ऑप्शन क्रमांक सी. ठीक आहे पोरांनो, पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 2. एका चौरसाच्या भूखंडाच्या बाजूची लांबी 60 मीटर आहे असं म्हणते. बर, काय आहे तो, त्या आकार पहिले लक्षात घ्या. चौरस काय आहे, चौरस म्हणजे ज्याच्या सगळ्या बाजू सारख्या असतात. सगळ्या बाजू कशा असतात, सारख्या असतात. एका चौरसाच्या सगळ्या बाजू सारख्या. बर, चौरसाकार भूखंडाची बाजूची लांबी 60 मीटर, एक बाजू किती आहे 60 मीटर, म्हणजे ह्या सगळ्या बाजू किती आहेत 60 मीटर. 3 पदरी तारेचं कुंपण करायचं याला, म्हणजे हे असं कुंपण करायचं, हे असं कंपाऊंड तुम्हाला सांगितलं ना, कुंपण म्हणजे पेरिमीटर काढायचं. काय काढायचं पेरिमीटर. तर एका मीटरला 25 रुपये खर्च येते त्या तारेला. तर असा पूर्ण खर्च किती. तर पहिले प्रश्न समजून घ्या. प्रश्न काय, एक आपल्याकडे असा चौरस आकार प्लॉट आहे, भूखंड म्हणजे काय प्लॉट. या प्लॉटला 3 पदरी तारेचं कंपाऊंड करायचं. आता आपल्या इकडे काय करतात, शेताला झटका मशीन लावतात, है का नाही. तर त्या झटका मशीनला काय असते, तारेचं कंपाऊंड असते. मग हे आपलं शेत आहे समजा, 60 मीटर 60 मीटर 60 मीटर 60 मीटर, है का नाही. तर हे सगळ्या बाजू समान असतात, म्हणजे ही बाजू पण किती आहे 60 मीटर आहे. किती आहे 60 मीटर. ही बाजूसुद्धा 60 आहे, ही सुद्धा 60 आहे आणि ही सुद्धा 60 आहे. बरोबर आहे. पण आपण शाळा शिकायलो ना, म्हणून असं मोजायचं नाही. कसं मोजायचं सर मग, तर याचं काढायची परिमिती. चौरसाची परिमिती याचा फॉर्म्युला आहे, सूत्र आहे 4 गुणिला बाजू. 4 गुणिला बाजू, 4 बाजू किती आहे 60. मग उत्तर किती आलं 6 × 24 240 मीटर.
एवढा तार लागणार आहे पोरो. किती तार लागणार आहे? 240 मीटर. पण हा एकाच राऊंडला लागणार आहे. असे किती पदरं घ्यायचे? 3. एक पदरी म्हणजे एक राऊंड 240चा, असे 3 राऊंड. म्हणून 3 पदरासाठी है ना, म्हणजे 3 राऊंडसाठी. 3 राऊंडसाठी काय येणार? 3 गुणिला 240. 80 नाही ना, 240. याचा गुणाकार करा. 3 0 0 4 3 12 2 हातचा आला 1 3 2 6 1 7 720 मीटर एवढा तार लागणार आहे आपल्याला. किती लागणार आहे? 720 मीटर. याला आपल्याला झटका मशीन लावायची 3 तार लावून. आलं लक्षात? तर याला खर्च किती? तर प्रति मीटर खर्च आहे. प्रति मीटर 25 रुपये. म्हणजे एका मीटरला 25 रुपये परो. किती मीटर आहेत सगळे? 720. म्हणून एकूण खर्च बरोबर 720 गुणिला 25. कारण एवढे मीटर आहेत, एवढा रेट आहे. एका मीटरला 25 रुपये. तर याचा गुणाकार करा. 25 0 0 25 2 50 0 हातचे आले 5 25 7 175 आणि हे अधिक 5 180. म्हणजे आपल्याला किती रुपये खर्च आला पोट्ट्यो? 18,000 रुपये. किती? 18,000 रुपये. मग सोपं नाही भाऊ, वावराले झटका मशीन लावणं सोपं नाही आहे का नाही? 18,000 रुपये फक्त ताराला खर्च लागला, ती मशीन वेगळीच आहे का नाही? तर हे झालं तुमचं उत्तर. चला पुढचा प्रश्न. बरोबर, तिसरा प्रश्न. एका काटकोन चौकोनाची परिमिती. काटकोन चौकोन म्हणते, चौरस म्हणायला का नाही. चौकोन म्हणजे आयात बी असू शकते, चौरस बी असू शकते. आलं लक्षात? काटकोन चौकोन आहे म्हणजे हे जे कोन असतात हे सगळे 90 अंशाचे असतात. किती अंशाचे असतात? 90. याच्याशी काही तुम्हाला घेणं देणं नाही. बरं, याची परिमिती 60 सेमी आहे. आता चौकोन म्हटल्यानंतर काय करायचं? चौकोनाची परिमिती किती दिली? परिमिती 60 दिलेली आहे. किती दिलेली आहे? 60. पण चौकोनाची परिमिती काय असते रे पोरो? परिमिती असते 2 लांबी अधिक रुंदी बरोबर 60. लांबी अधिक रुंदी बरोबर 60 असते. बरोबर आहे. त्याच्यानंतर काटकोनाचे क्षेत्रफळ दिले, म्हणजे काटकोन चौरसाचे चौकोनाचे क्षेत्रफळ. चौकोनाचे क्षेत्रफळ असते लांबी गुणिला रुंदी. काय असते? लांबी गुणिला रुंदी. आणि हे किती दिलं आहे तुम्हाला? 200 दिलं. किती दिलं? 200. तर सांगा म्हणते याची ही लांबी किती असेल आणि ही रुंदी किती असेल असं विचारलं. मी रुंदीसाठी शब्द वापरणार बी, लांबीसाठी अक्षर वापरणार यल. काय वापरणार? यल. लांबी यल म्हणजे लेंथ, रुंदी विड्थ म्हणजे रुंदी. ठीक आहे. आता याला सोडवू पहा. हे इथं मी खाली लिहायला होता, हे लिहायलो इथं. हां, काय म्हणलं मी तुम्हाला? 2 कंसामध्ये लांबीच्या जागी काय शब्द लिहिणार? यल अधिक रुंदीच्या जागी लिहिणार बी बरोबर 60 है ना. ओके. त्याच्यानंतर आता याला जर सोडवलं, हे बघा 2 या कंसाला गुणाकारात आहेत, तिकडे गेले तर भागाकारात जातील. म्हणजे लांबी अधिक रुंदी बरोबर 60/2 म्हणजेच 30. किती आलं? 30. आणि लांबी गुणिला रुंदी किती आहे पोरो? 200. लांबी गुणिला रुंदी किती आहे? हे बघा, लांबी गुणिला रुंदी किती आहे? 200. बरं, इकडं पहा. यल अधिक बी बरोबर किती आलं? 30. यल अधिक बी बरोबर 30. आता समजा जर मी असं म्हटलं की मला यलच पाहिजे, तर हे अधिक बी तिकडे गेल्यावर काय होईल? वजा. म्हणजे 30 वजा बी. म्हणजे जर आपण लांबीची एक किंमत घेतली तर ती काय आली? 30 वजा बी. आता काय करायचं? थोडा लंबा प्रश्न आहे. ही व्हॅल्यू इथं पुट करायची. आता हे तुम्हाला पुढचं काय माहीत कळते की नाही. ठीक आहे, हे थोडं हायर लेवलचं असते. या यलच्या जागी मी ही किंमत लिहिणार.
30 वजा बी गुणिला बी बरोबर 200. ठीक आहे. पहा आता याला सोडवायचं. या बीनी या सगळ्या कंसाला गुणायचं. 30 गुणिला बी म्हणजे 30 बी वजा बी गुणिला बी म्हणजे बीचा वर्ग आणि हे 200 तिकडे आहेत अधिक, तर याला इकडे घेऊन येऊ तर हे होतात वजा 200 बरोबर 0. कळालं का? शांततेत पहा. बीनं याच्या आधी गुणाकार केला आतमध्ये 30 बी बी गुणिला बी बी स्क्वेअर 200 तिकडं होते उजव्या बाजूला, इकडं आणले डाव्या बाजूला, आहे की नाही बरोबर 0. 0 कुठून आला? तिकडं काहीच नाही म्हणून काय 0. राईट. आता हे पोरं थोडंसं 7वीचं 6वीचं गणित आहे हां, तुम्हाला कळेल किंवा नाही कळेल पण मी सांगतो. हे जे स्क्वेअर वर्ग असते हे आधी लिहायचं असते. काय करायचं असते? आधी लिहायचं. लिहिला आधी बीचा वर्ग, ज्याच्यासोबत बी असते ते मधात लिहायचं असते. 30 बी वजा 200 बरोबर 0. सुरुवातीलाच हे वजाबाकीचं चिन्ह कामाचं नसते म्हणून या पूर्ण याला काय करायचं? वजानं गुणायचं. वजानं गुणल्यावर वजा गुणिला वजा अधिक होत असते म्हणून इथं काहीच नाही म्हणजे अधिक झालं. हे अधिक गुणिला वजा. आता सर कुठे वजा? मी माझ्या मनानं या पूर्ण समीकरणाला वजा बाकीच्या चिन्हानं गुणत आहो. वजा गुणिला वजा अधिक बी वजा गुणिला बी अधिक वजा 300 बी. आता हे वजा आहे याला अजून वजानं गुणलं की अधिक होते अधिक 200 बरोबर 0. आता हे सोडवतात कसं? तर याला सोडवण्याची एक पद्धत आहे. या 200चे असे भाग पाडायचे की त्याची बेरीज किंवा वजाबाकी 30 आली पाहिजेत. काय म्हणलं मी? 200चे असे भाग पाडायचे त्याची बेरीज किंवा वजाबाकी 30 आली पाहिजे. बरं पहा इकडं 200चे असे भाग की ज्याची बेरीज किंवा वजाबाकी 30 कशी येईल पहा. 20 10 200 होतात का पोरं? 20 10 200 होतात ना. 20 10 200. बरं वजा 30 आलं पाहिजेत या दोघाची बेरीज, तर कशी येईल? हे वजा आणि हे वजा. वजा 20 आणि वजा 10 यांची बेरीज येत असते वजा 30 म्हणून मी हे असं लिहिलं पोरो. आणि या दोघाचा गुणाकार 200 होते अधिक 20 10 200 वजा वजा अधिक. आता हे तुम्हाला कळेल नाही कळेल वेगळा प्रश्न आहे. बी स्क्वेअर म्हणजे वर्ग वजा. आता या 30च्या जागी हे लिहायचं. कसं लिहायचं? 20 बी वजा 10 बी अधिक 200 बरोबर 0. बाप्पा बाप्पा गणित लय मोठं व्हायलं माय. चला करू आता, काय हरकत आहे. दुसऱ्या पानावर जा. हां काय आलं तर वापरणं? बी स्क्वेअर आहे का? हां हे बी स्क्वेअर वजा 20 वजा 10 अधिक 200. बी स्क्वेअर वजा 20 बी वजा 10 बी अधिक 200 बरोबर 0. आता काय करायचं पहा. हे एक आणि हा एक हे दोन गट पाडायचे. पाडले. याच्यात 2 बी आहेत याच्यात बी एकच आहे. याच्यातला एक बी कॉमन घ्यायचा. घेतला कॉमन. इकडं पहा बी कॉमन घेतला एक, तर याच्यात आतमध्ये एक बी उरणार म्हणजे बी इन बी बी स्क्वेअर वजा हा बी बाहेरच घेतला आपण मग आतमध्ये काय उरलं 20. हे वजा. आता इथं पहा इथं आपल्याकडे 10 आहे तिथं 200 आहेत. बी आपण कॉमन घेऊ शकत नाही तर 10ला घेऊ. कशाला घेऊ? 10ला. मग कंसात काय उरलं? बी वजा 220 बरोबर 0. कसं काय सर? हे पहा 10 गुणिला बी 10 बी वजा अधिक वजा वजा 10 गुणिला वजा 20 20 10 200 वजा वजा अधिक. आलं लक्षात? आता बघा हा कंस आणि हा कंस सारखाच आहे. सारखा सारखा असल्यावर एकदाच लिहितात. आता हे नियम आहेत 6व्या 7व्या वर्गात शिकवतील तुम्हाला. आणि ही संख्येचा दुसरा कंस बनवतात. बी वजा 10 बरोबर 0. आता हा 0 दोन्ही कंसाच्या बरोबर आहे म्हणजे काय तर बी वजा 20 बरोबर 0 किंवा बी वजा 10 बरोबर 0. मग काय येते इथं? बी बरोबर हे वजा 20 तिकडे गेले झाले अधिक 20. ठीक आहे. आणि इथं बी बरोबर काय झालं अधिक 10. आता हे झाली तुमची बी म्हणजे काय होती? रुंदी. काय होती? रुंदी. आता काय काढायची आपल्याला?
लांबी, बरं लांबी बरोबर काय आहे मग, ठीक आहे, हे रुंदीचे उत्तर आले तुमचे. ओके, दोन्ही बी. सर 2-2 कसे, त्यातली एकच घ्यायची आपल्याला, एकच बरोबर असते, दोन्ही बरोबर नसतात. मग कसं घ्यायचं सर, पहा लांबी बरोबर काय आहे, पहिल्या पानावर पहा आता, हे बघा लांबी बरोबर काय आहे 30 वजा बी, 30 वजा बी. मग लांबी जास्त असते आणि रुंदी लहान असते, बरोबर आहे की नाही. म्हणून 30 वजा बी आपण आता करून पाहू काय येते उत्तर. 30 वजा बी. आता जर आपण 30 मधून 20 काढले तर किती उत्तर येईल, 30 मधून 20 काढले तर 10 आहे की नाही. का करून पाहू बरं आपण, तुम्हाला एवढं फर्स्ट कम समजणार नाही. 30 वजा हे 20 करून पाहिले तर उत्तर किती आलं, 10 मीटर. मीटर आहे का सेमी आहे, काय सेमी मीटर काही असेल समजा, जाऊ द्या, ठीक आहे. हां युनिट नंतर लिहू. हां हे पहिलं आलं. जर आपण हे 20ची किंमत ठेवली तर, आता 10ची किंमत ठेवली तर लांबी किती येते पहा. लांबी बरोबर 30 वजा 10, बी म्हणजे ही 10ची एकदा ठेवून पाहू तर लांबी किती आली इथं 20. अरे बेटा रुंदी जर 20 असेल तर लांबी 20 असू शकते का, नाही, लांबी काय पाहिजे, जास्त पाहिजे. आलं का लक्षात. रुंदी 20 असेल तर लांबी 10 असू शकते का, नाही, म्हणजे हे उत्तर चुकलं. समजलं का. मग काय बरोबर आहे, इथं बघा लांबी 20 आली, रुंदी 10 आली, हे बरोबर वाटते का नाही. लांबी मोठी आहे, रुंदी लहान आहे, म्हणून आपलं उत्तर हे बरोबर आहे. मग लांबी आली पोरं तुमची 20 आणि रुंदी आली तुमची 10, असं तुमचं उत्तर पाहायचं त्याच्यात 20 10. डी ऑप्शनचं उत्तर आहे. काय ऑप्शन आहे, डी ऑप्शन. जरा प्रश्न मोठे मोठे आहेत. पापरो चौथा प्रश्न आहे की नाही. काय म्हणते, ज्याची परिमिती 48 मीटर आहे अशा चौरसाचे क्षेत्रफळ आहे म्हणजे किती आहे, असं त्याचं म्हणणं आहे. ठीक आहे, कोणाबद्दल बोलते, चौरस. कोणाबद्दल, चौरस. तर लिहा चौरसाचे काय परिमिती, चौरसाचे क्षेत्रफळ आणि चौरसाची परिमिती समान आहे. तर चौरसाचे क्षेत्रफळ काय असते पोरो, फॉर्म्युला तुम्हाला माहीत असला पाहिजे, सूत्र. चौरसाचं क्षेत्रफळ असते, चौरस म्हणजे सगळ्या बाजू समान, चौरस म्हणजे सगळ्या बाजू समान. चौरसाचं क्षेत्रफळ असते 4 गुणिला बाजू, 4 गुणिला बाजू. आलं लक्षात, क्षेत्रफळ सॉरी 4 गुणिला बाजू, हे तर परिमिती असते, क्षेत्रफळ नाही. ठीक आहे, चौरसाचे क्षेत्रफळ असते बाजूचा वर्ग म्हणजे बाजू गुणिला बाजू. ठीक आहे, आता याला फॉर्म्युल्याच्या याच्यात असं लिहितात L स्क्वेअर म्हणजे वर्ग, लांबीचा वर्ग. बरं, त्याच्यानंतर बाजूचा वर्ग झाला, क्षेत्रफळ, चौरसाचे क्षेत्रफळ झाले, चौरसाची परिमिती, चौरसाची परिमिती म्हणजे कंपाऊंड वॉल, पूर्ण हे असं, हे पूर्ण याचं लांबीची बेरीज. तर ती असते 4 गुणिला बाजू आणि याची किंमत आपल्याला दिलेली आहे. चौरसाची परिमिती 48 मीटर आहे. किती आहे, 48 मीटर. मी म्हणजे मीटर. आणि परिमिती आणि चौरसाचे क्षेत्रफळ, ज्याची परिमिती 48 मीटर आहे अशा चौरसाचे क्षेत्रफळ काय आहे. ज्याची परिमिती 48 आहे त्याचे क्षेत्रफळ किती काढा. बरं, परिमिती दिली पोरो, क्षेत्रफळ काढायचं. सोपा प्रश्न आहे. हे इथंच तुमच्या डोळ्यासमोर आहे पहा. 4 गुणिला बाजू बरोबर 48. मग मला सांगा बाजू बरोबर काय येईल. हे 4 इथं गुणिला आहे, तिकडे गेल्यावर भागीला 48 भागीला 4, 4 1 4, 4 2 8. हे भागाकार पूर्ण झाला. या चौरसाची बाजू किती आली पोरो, किती आली 12 मीटर. किती आली 12 मीटर. आपल्याला काय काढायचं, क्षेत्रफळ.
म्हणून क्षेत्रफळ बरोबर काय असते, बाजूचा वर्ग. बाजूचा वर्ग, बाजू किती आहे 12, म्हणजे 12चा वर्ग. वर्ग म्हणजेच काय तर 12 गुणिला 12, याचा गुणाकार केला पोरं होतो 144 येते. आणि याला लिहितात चौरस मीटर, असं याचं लिहिण्याची पद्धत आहे. हे त्याचं एकक झालं, युनिट. ठीक आहे. 144 चौरस मीटर एवढं क्षेत्रफळ आहे त्या चौरसाचं. ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर बी. थांबवायचं काम नाही, पुढं प्रश्न आहे लगेच. ठीक आहे, हे तुमच्या लक्षात घ्या. चौथा प्रश्न. पाचवा पहा, हा पाचवा प्रश्न आहे. काय पाचवा प्रश्न तर एका चौरस व एक आयात यांची परिमिती समान आहे. ठीक आहे. चौरसाच्या बाजूची लांबी 16 मीटर आहे. एक चौरस आहे पापुरो. पहिले प्रश्न समजून घ्या. एक चौरस आहे, चौरस म्हणजे सगळ्या बाजू समान. एक आयात आहे म्हणजे त्याची एक बाजू लांबी असतात 2 आणि 2 रुंदी असतात. बरं, एक चौरस आणि आयात यांची परिमिती समान आहे. आता चौरसाची परिमिती काय असते हे बघा. चौरसाची परिमिती आणि आयाताची परिमिती कशी आहे, समान आहे. म्हणजे आयाताची परिमिती चौरसाची परिमिती बरोबर आयाताची परिमिती. ठीक आहे, ह्या दोन्ही समान आहेत. बरं, मग पुढं काय म्हणते, चौरसाच्या बाजूची लांबी 16 मीटर आहे. या चौरसाची बाजू किती आहे 16 मीटर. आणि आयाताची लांबी 18. या आयाताची लांबी 18 आहे. 18 मीटर आहे. त्याच्यानंतर या आयाताची रुंदी सांगा म्हणते किती येईल, असा प्रश्न आहे. समजला का तुम्हाला? हे एवढं आहे. हे सगळे 16च असतात, हे चौरस असल्यामुळं. आलं का लक्षात? हे 18 आहे तर हे किती असते सांगा म्हणते. ठीक आहे, हे बी किती असते मग 18च असते, कारण हा आयात आहे. काढू. चौरसाची परिमिती काय असते 4 गुणिला बाजू. 4 गुणिला बाजू बरोबर. आयाताची परिमिती काय असते 2 कंसात लांबी गुणिला रुंदी. नाही, गुणिला नसते, अधिक. ठीक आहे, लांबी अधिक रुंदी. ठीक आहे. आता याच्यात आपल्याला काय माहीत आहे, आयाताची लांबी इथं माहीत आहे आपल्याला 18 मीटर आहे. ती याच्यात किंमत लिहून टाकू आपण. हां, तर इथं असंच राहू द्या 4 गुणिला बाजू. ठीक आहे, बरोबर 2. आयाताची लांबी 18 आहे, दिलेली आहे. आयाताची रुंदी माहीत नाही तर ती तशीच राहू द्या. ठीक आहे, असं दिलं आहे. आता काय पुढं काय सांगितलं, हां, याची बाजू किती आहे 16 आहे. किती आहे 16. इथं 16 लिहा. 4 गुणिला 16. हे चौरसाबद्दल लिहित आहो ना आपण, हे चौरस. तर चौरसाची बाजू 16 माहिती आहे, हे 16 लिहिले बरोबर. हे असंच राहू द्या 2 18 अधिक रुंदी. ठीक आहे. आता या दोन्ही इकडं भाग जाते. कसा काय सर, इकडं गुणाकारात आहे, इकडं आलेला भागीला होते, म्हणजे भागीला 2 होतात आणि इथले हे 2 कट होऊन जातात. ठीक आहे, एक स्टेप कमी करायलो मी, कारण लय लंबी होते. मग याचा भागाकार करा. बे 1 बे, बे 2 4. मग इथं उरते 2 गुणिला 16 बरोबर. इकडं काय उरते 18 अधिक रुंदी असं उरते पोरो. आपल्याला रुंदी काढायची. 16 2 किती होतात हे 32. हे 18 इकडं अधिक आहे, तिकडं आल्यावर वजा, म्हणजे 32 वजा 18 बरोबर रुंदी. तर करायची वजाबाकी, झालं तुमचं उत्तर. याची वजाबाकी जर केली आपण 10 2 12 2 14. किती येते 14 मीटर. हे काय आली रुंदी कोणाची, आयाताची. हे रुंदी किती 14. समजलं. असा आहे 5वा प्रश्न. पुढचा प्रश्न घेऊ. पापरो पुढचा प्रश्न 6वा. आपला व्हिडिओ खूप मोठा होत आहे, पण जाऊ दे, आता काही इलाज नाही. चौरसाची परिमिती जर त्याच्या क्षेत्रफळा इतकी असेल तर त्याची बाजू किती. चौरसाची परिमिती, चौरसाची
परिमिती ही त्याच्या क्षेत्रफळा इतकी आहे, त्याच्या बरोबर क्षेत्रफळा इतकी आहे, चौरसाचे क्षेत्रफळ. क्षेत्रफळ आणि परिमिती बरोबर आहे म्हणते, तर त्याची बाजू किती असेल सांगा म्हणते. आता परिमितीचा फॉर्म्युला काय चौरसाच्या, तर 4 गुणिला बाजू, बाजू म्हणजे मी यल लिहितो. हां, चौरसाचं क्षेत्रफळ काय असते, बाजूचा वर्ग, बाजूचा वर्ग म्हणजे यलचा वर्ग. आलं लक्षात. आता यल सोडवू आपण. कसं सोडवायचं रे, लय सोपं आहे. 4 गुणिला यल किती होते, 4l. ठीक आहे, 4l बरोबरच्या पुढे यल स्क्वेअर आहे, त्याला इकडे घेतलं तर काय होईल, वजा यल स्क्वेअर बरोबर 0. समजलं का. हे इकडं आलं वजा यल स्क्वेअर झालं, इकडं काहीच नाही म्हणून 0. आता इथं यल आहे, इथं यल स्क्वेअर आहे म्हणजे 2 यल आहेत, यातला 1 यल काढून घ्या. आत काय उरलं, 4 वजा यल बरोबर 0. समीकरण आहेत पोरो, समजतील नाही समजतील आपली गॅरंटी नाही, कारण 6व्या 7व्या वर्गाला हे असते. ठीक आहे, पण हुशार लेकरांना हे माहीत असलं पाहिजे आणि यालाच म्हणतात स्कॉलरशिप नवोदय. ठीक आहे, तर हे बघा यल गुणिला ब्रॅकेट म्हणजे कंस बरोबर 0. याचा अर्थ असा होतो की यल बरोबर 0 किंवा 4 - यल बरोबर 0 असा याचा अर्थ होतो. ठीक आहे, तर एक जर चौरस असेल तर चौरसाची बेटा लांबी 0 असू शकते का, सांगा तुम्ही. कोणताही चौरस असेल तर त्याची लांबी 0 असू शकते, कधीच नाही. म्हणजे हे उत्तर चुकलं. मग हे बरोबर आहे. कसं काय सर, तर इकडे पहा, 4 वजा यल बरोबर 0, तर यल बरोबर काय येईल, हे 4 तिकडे गेले काय झाले वजा 4, इकडे वजा आहे तिकडे वजा आहे, हे वजा वजा कॅन्सल म्हणजे यल बरोबर 4. हे तुमचं उत्तर झालं. त्या चौरसाची बाजू किती असेल, 4 असेल. आलं लक्षात. असं तुम्हाला हा 6वा प्रश्न. पुढचा घेऊ आता. पहा पोरो, पुढचा प्रश्न काय, एक आयताकृती जमिनीची लांबी, ही आयताकृती जमीन आहे, याला नाव देतो मी ABCD. ठीक आहे, ही आयताकृती जमीन आहे, हिच्या जमिनीची लांबी तिच्या रुंदीच्या दुप्पट आहे. ही समजा रुंदी आहे आणि ही लांबी आहे, तर ही लांबी हिच्या रुंदीच्या दुप्पट आहे, रुंदीच्या दुप्पट आहे. रुंदीसाठी आपण शब्द वापरतो B, लांबीसाठी शब्द वापरतो L. आलं लक्षात. तर याचा अर्थ असा आहे की लांबी बरोबर रुंदी 2 गुणिला रुंदी, कारण लांबी ही रुंदीच्या दुप्पट आहे. कशी आहे, दुप्पट आहे. बरं आहे तर आहे, घेतलं लिहून. 8 मीटर बाजू असलेला चौरसाकृती तलाव, चौरसाकृती तलाव. आता या ABCD ही जी जागा आहे, जमीन आहे, याच्यामध्ये एक तलाव आहे, शेत तलाव बनवतो ना आपण शेतात, हा शेत तलाव आहे. आणि या शेत तलावाची बाजू किती आहे पोरो, 8 मीटर. किती आहे, 8 मीटर. आणि या शेत तलावामुळं यानं किती जागा व्यापली, तर या पूर्ण प्लॉटच्या, भूखंडाच्या म्हणजे काय, प्लॉटच्या, ठीक आहे, 1/8 एवढी भाग व्यापला आहे. किती व्यापला, 1/8. म्हणजे याचा जेवढं क्षेत्रफळ आहे, या क्षेत्रफळापैकी 1/8 म्हणजे 1/8 एवढा भाग या तलावाने व्यापला. तर भूखंडाची लांबी किती, ही लांबी काढायची आपल्याला. बरं काढू. ठीक आहे, काय टेन्शन घेऊ नका. पहिले पहा, हा जो तलाव आहे याची लांबी दिलेली आहे आणि याचा आकार कोणता आहे, चौरस. मग त्याचं आपण क्षेत्रफळ काढू. ठीक आहे, तर इथं लिहा तलावाचे क्षेत्रफळ. तलावाचे क्षेत्रफळ. आता तलाव हा चौरस आहे, तर त्याचं क्षेत्रफळ काय असते, बाजूचा वर्ग. बाजू किती आहे त्याची, 8 मीटर आहे. 8चा वर्ग म्हणजे 8 गुणिला 8, 8 64 मीटर एवढं या शेततलावाचा एरिया आहे. आलं का लक्षात. बरं, मग हा किती आहे, एकूण क्षेत्रफळाच्या, एकूण क्षेत्रफळ कोणाचे क्षेत्रफळ, या पूर्ण प्लॉटचे ABCD म्हणजे आयताकृती जमिनीचे किती असणार. यांचं म्हणणं आहे की हा तलाव 1/8 आहे, म्हणजे हे जे 64 मीटर आहे हे कोणाच्या बरोबर आहे, 1/8 गुणिला या पूर्ण ABCD प्लॉटचा क्षेत्रफळ. आलं लक्षात.
म्हणजेच याच्या जर 8 पट केलं तर हे पूर्ण जागा होते. मग एकूण क्षेत्रफळ काय होणार 8 गुणिला 64. हे समजलं का तुम्हाला? नाही. पट्ट्य हे ABCDचे जर 8 तुकडे केले तर त्यातला एक तुकडा हा आहे, असे इकडे अजून 7 तुकडे आहेत. समजलं? यस. म्हणून या एकूण क्षेत्रफळ किती तर याच्या क्षेत्रफळाच्या 8 पट, म्हणून लिहिलं 64 गुणिला 8. समजलं का? समजलंच पाहिजे. मग याचं उत्तर काढा इथं. बरोबर 8 चुंग 32 2 हातचे आले 3 8 सकम 48 आणि 3 51 512 चौरस मीटर. 512 चौरस मीटर. ठीक आहे. हे पण चौरस मीटर असते, मीटरचा वर्ग. आलं लक्षात? हे एकूण क्षेत्रफळ झालं. आपल्याला क्षेत्रफळ पाहिजे नाही, आपल्याला पाहिजे भूखंडाची लांबी. बरं, मग भूखंडाची लांबी काढायची तर आपण काय करणार? भूखंडाचे पहिले क्षेत्रफळ माहिती आहे आपल्याला. तर फॉर्म्युला काय आहे? भूखंडाचे म्हणजेच आयाताचे, भूखंडाचा आकार काय आहे आयात, चे क्षेत्रफळ. क्षेत्रफळ काय असते? क्षेत्र असते लांबी गुणिला रुंदी. लांबी गुणिला काय असते? रुंदी. आता बघा क्षेत्रफळ किती आलं 512. लांबी किती आहे? लांबी L आहे. लांबी L आहे. रुंदी किती आहे? लांबीच्या डबल. सॉरी लांबी किती आहे? रुंदीच्या डबल. बरं, मग एक मिनट इथं रुंदी B. रुंदी B. मग आता याच्या व्हॅल्यू पुट करा. 512 बरोबर लांबी किती आहे? रुंदीच्या डबल. रुंदीच्या डबल म्हणजे 2B गुणिला हा एक B. आलं लक्षात? समजायला? हां, थोडं समजेल, टाईम लागेल. ठीक आहे. आता याला आपल्याला सोडवायचं आहे. पहा पोरो, आता याचा गुणाकार करायचा. किती होते? B गुणिला B. B स्क्वेअर काय होते? B स्क्वेअर. आता हे याला आपण असं लिहिणार 512 बरोबर 2 गुणिला Bचा वर्ग. ठीक आहे. आता हे दोन इकडं गुणाकारात इकडे आल्यावर भागीला होतात. मग याला पुढे सोडवा. 512 भागीला 2 बरोबर Bचा वर्ग. ठीक आहे. याचा भागाकार लिहू. याचा भागाकार जर केला तर हा येते 256. किती येते पोरो? 256. तुम्ही करून पहा. बरोबर B स्क्वेअर. आता Bचा वर्ग आहे, याचं वर्गमूळ काढायचं म्हणजे Bची किंमत येईल. तर हे कशाचा वर्ग आहे? हा आहे 16चा वर्ग. कोणाचा? 16चा. तर हे वर्ग आणि हे वर्ग कॅन्सल. मग B बरोबर काय आलं? 16 मीटर. काय आलं? 16 मीटर. B कोण आहे आपल्या याच्यात? रुंदी. आपल्याला विचारलं काय? लांबी. बरं बाबा, लांबी काढतो, आम्हाला तुम्ही नाचवा, आहे का नाही? ह्या लांबी बरोबर. लांबी किती आहे हे इथं सांगितली. लांबी रुंदीच्या डबल आहे. 2 गुणिला B. मग 2 गुणिला 16. मग लांबी किती आली? 16 दोन्ही 32 मीटर. अशा प्रकारे बसंती नाच, है की नाही? नाचली बसंती. लांबी किती आली? 32. घ्या लिहू. बरोबर. बघा व्हिडिओ खूप मोठा होत आहे, त्याच्यामुळं मी पहिलेच लिहून ठेवलं, तुम्ही पाहून घ्या. ठीक आहे. काय म्हणते? एक आयात आहे. आयात म्हणजे लांबी गुणिला रुंदीवाला. लांबी जास्त असते, रुंदी छोटी असते. त्याची लांबी 6 सेंटीमीटर दिली. त्याची परिमिती दिलेली नाही आपल्याला, पण नाही दिलेली आहे इथं. बघा परिमिती किती आहे? 16 आहे. हां, तर आयाताची परिमिती सूत्र काय असते? 2 कंसामध्ये लांबी अधिक रुंदी. लांबी म्हणजे L, रुंदी म्हणजे B. ठीक आहे. तर आता काय केलं आपण? लांबीच्या जागी इथं Lच्या जागी 6 लिहिलं, परिमितीच्या जागी हे 16 लिहिले, B जशाला तसा राहू दिला. हा 2 इकडच्या साईडला गेला, इकडं गुणाकारात आहे, इकडे गेला भागीला होते. 16 भागीला 2 म्हणजे 8. हे 6 अधिक B जशाला तसं. हे 6 इकडं अधिक आहेत, तिकडे गेले वजा होतात. 8तून 6 गेले 2 बरोबर B. रुंदी किती आली तुमची? 2 आली. लांबी किती आहे? 6 आहे. लांबी किती आहे पोरो? 6 आहे. तर आपल्याला क्षेत्रफळ काढायचं. आयताचे क्षेत्रफळ सूत्र असते लांबी गुणिला रुंदी. लांबी 6, रुंदी 2, साइन दोन्ही 12. उत्तर झालं तुमचं 12 चौरस सेंटीमीटर. गुड. पहा रे पोरो, पुढचा प्रश्न नंबर 9. हां,
काय म्हणते, एक तार वाकून एक आयात तयार केला. हे तार वाकवला, असा आयात बनवला. काय म्हणते, आयाताची लांबी आणि रुंदी. लांबी 50 आहे, रुंदी 25 आहे. हे लांबी 50 आहे तर हे 50 असते, आणि हे 25 असलं तर हे बी 25 असते. तर हे पूर्ण मिळून किती होते सांगा म्हणते, एकूण तारेची लांबी. समोरच दिसते, हे बाय 50 आणि 50 100, 25 आणि 25 50, 100 आणि 50 150. हे झालं उत्तर. आलं लक्षात. बरं सर, गणिताच्या भाषेत या सगळ्याची लांबी म्हणजे आयाताची परिमिती. काय फॉर्म्युला, 2 कंसामध्ये लांबी अधिक रुंदी, 2 कंसामध्ये 50 अधिक 25, 50 म्हणजे 75, 75 दोन्ही 150. झालं तुमचं उत्तर. घ्या पुढचा प्रश्न. पहा बरोबर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. एका चौरसाचे क्षेत्रफळ 100 चौरस मीटर आहे, तर त्याची परिमिती किती चौरस मीटरमध्ये दिलं, म्हणून हे मीटरमध्ये येईल. इथं मी काय केलं, त्याला सेमीमध्ये केलं. ओके, मीटर करू आपण त्याला. पहा पुढं लक्ष द्या. काय म्हणते, एक चौरस आहे, त्याचं क्षेत्रफळ 100 आहे, तर त्याची परिमिती किती. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. क्षेत्रफळ 100 आहे, बाजूचा वर्ग. 100 कोणाचा वर्ग आहे, 10चा वर्ग आहे. बाजूचा वर्ग, इकडला वर्ग निकडला वर्ग कॅन्सल. बाजू बरोबर काय आलं 10. ठीक आहे, हे सेमी नाही, हे काय आहे मीटर आहे. काय आहे मीटर, कारण इथे मीटर दिलं होतं ना. हां, म्हणून हे 10 मीटर. परिमिती काय असते, तर परिमिती बरोबर 4 गुणिला बाजू, तर 4 गुणिला 10 म्हणजे 40 मीटर. हे झालं तुमचं उत्तर. शाबाश. शेवटचा प्रश्न पोरं हो. आपल्याला सांगितलं की हे जे आकृती आहे ABCDE, ठीक आहे, आणि F, या आकृतीचं पूर्ण परिमिती काढा. ठीक आहे, आकृतीची परिमिती. आता परिमिती म्हणजे सरळ सरळ काय असते माहिती आहे का, सगळ्या बाजूची बेरीज, म्हणजे कंपाऊंड कितीचं लागल ते. आता इकडं लक्षात घ्या, इथं पहा ABCDEF, इथं G लिहितो. हे 2 मीटर आहे, तर या आयाताची पुढची बाजू कशी असते, समान. आयाताची समोरची बाजू समान, म्हणजे हे पण किती आहे 2 मीटर. आलं लक्षात. हे 1 मीटर असेल तर हे बी किती आहे 1 मीटर. समजलं. तर अशा प्रकारे आपल्याला याची परिमिती काढता येते. कशी, आता याची सगळ्याची बेरीज करायची. सोप्या भाषेत काय करायचं, बेरीज करायची. कशी करतात पहा, इकडे लक्ष द्या. इथून सुरुवात करतो ए पासून, असं फिरू आपण. हे 3, आयाताची परिमिती बरोबर 3 अधिक हे 3 गेले, हे 2 अधिक हा 1 अधिक हे 5 अधिक हा 1 अधिक हे 2. ठीक आहे, तर अशा प्रकारे पहा 3 2 1 5 परत 1 आणि 2. आलं लक्षात. सगळ्याची बेरीज करा, किती येते पहा. 2 आणि 3 5, 5 आणि 5 10 आणि 2 12 आणि 2 14. एक काहीतरी राहिलं. काय राहिलं पण आपलं, हे बघा, हे 3 3 आणि 2 5. हां, हे राहिलं. हे बघा, हे पूर्ण 15 आहे. हे इथं सुटलं ना आपलं, हे एवढं अंतर सुटलं आहे का नाही. हे पूर्ण 5 आहे आणि हे 3 आहे. तर या 5तून हे 3 गेले, तर इथं हे बघा, हे 5 आहे, हे त्यातून 3 गेले, हे वरचे 3. तर हे किती उरलं 2. म्हणजे इथे किती आहेत 2. तर हे 2 राहिले होते आपले, अधिक 2. मग टोटल किती होते याची 16. ठीक आहे, तर हे काय आहे आपली परिमिती आहे. मीटरमध्ये दिलेली आहे. कशामध्ये दिलेली आहे, मीटरमध्ये. तर फक्त मीटर येते. मीटर स्क्वेअर येत नाही, म्हणजे मीटरचा वर्ग येत नाही. परिमिती आहे, फक्त लांबी असते अशी 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 सगळी. तर 16 मीटर. पोरो लय मजा आली बाबू. 10.1 सोडवायला लय ताकद लागली. 2 तासाचा आम्हाला इथं वेळ द्यायचं काम पडलं, तुम्हाला 40 मिनिटात भेटलं. तर या मेहनतीला लाईक करायला विसरू नका. 2 तासापासून इथं थांबलो. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आपल्या मित्राला पाठवा. तोपर्यंत जय हिंद.